अंबरनाथ येथे सर्वसमावेशक वैद्यकीय हब स्थापन करण्यासाठी राज्य सरकारकडे औपचारिक मागणी करण्यात आली आहे। राज्य नागरिक तक्रार मंच तसेच आमदार बालाजी किनीकर यांच्या वतीने महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले। या मागणीचा आधार म्हणजे बॉम्बे उच्च न्यायालय यांनी 28 जानेवारी 2026 रोजी अंबरनाथ सहकारी सामुदायिक शेतकी संस्था लिमिटेड विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या प्रकरणात न्यायालयाने राज्य सरकारला सर्वे क्रमांक 166 येथील सुमारे 210 एकरहून अधिक जमीन परत घेण्याचा अधिकार कायम ठेवला आहे। विभागीय खंडपीठ यांनी दिलेल्या आदेशानुसार जमिनीचा न वापरलेला भाग ताब्यात घेणे, अतिक्रमणे हटवणे आणि 1 सप्टेंबर 2008 पासून प्रभावी असलेल्या विकास योजनेनुसार सार्वजनिक आरक्षणाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे। विशेषतः या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालय उभारणीसाठी जमीन विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। दरम्यान 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये देशात 5 प्रादेशिक वैद्यकीय हब स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली। या हब्समध्ये वैद्यकीय सेवा, शैक्षणिक सुविधा तसेच एकात्मिक आरोग्य संकुल उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे। उच्च न्यायालयाच्या निकालामुळे उपलब्ध झालेली मोठ्या प्रमाणातील शासकीय जमीन आणि केंद्र सरकारच्या धोरणात्मक घोषणांच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ येथे सर्वसमावेशक वैद्यकीय हब उभारण्याची ही योग्य संधी असल्याचे फोरमने नमूद केले आहे। कल्याण डोंबिवली अंबरनाथ परिसरातील वाढती लोकसंख्या आणि आरोग्य सुविधांची गरज लक्षात घेता हा प्रकल्प संपूर्ण प्रदेशासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे। राज्य सरकारने तातडीने कारवाई सुरू करून अंबरनाथला प्रमुख आरोग्य केंद्र म्हणून विकसित करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। ऑलरेडी मेडिकल कॉलेज जे आहे जे सामूहिक शेती जी आहे फार्मिंग सोसायटी याच्यावरती मेडिकल हब जे आहे हे 8.5 हेक्टरमध्ये होणार होतं, परंतु ते मॅटर जे लिटिगेशनमध्ये होतं आणि हायकोर्टामध्ये ते प्रलंबित होतं मागच्या 2010 पासून। आमच्या NGOने त्याच्यामध्ये लक्ष घालून जरा त्याला मुवमेंट द्यायचा प्रयत्न केला, तर असं असताना बरेच वेळा की एक योग येतो, तर तो योग जो आमच्या थ्रू आला त्याच्यामुळे झालं काय की मागच्या महिन्यामध्ये हायकोर्टाने त्याच्यामध्ये निर्णय दिला आणि त्या मेडिकल कॉलेजचा जो स्टे होता तो स्टे उठवला। तर हा स्टे उठल्यानंतर मग कल्पना आली की ह्या स्टे उठल्यानंतर 210 एकर जागेमध्ये शासनाकडे जी जमा झालेली आहे ह्या जागेमध्ये जर आत्ताच नुकतंच फेब्रुवारी 2026ला जे आपले फिनान्स मिनिस्टर आहे निर्मला सीतारामन यांनी मेडिकल हब संपूर्ण देशामध्ये 5 मेडिकल हब हे त्यांनी रिकमेंड केलेले आहेत आणि ह्या 5 मेडिकल हबमध्ये अंबरनाथ हे काय म्हणतो महाराष्ट्र अजून तामिळनाडू याला टर्शरी हेल्थ केअर म्हणून त्यांनी प्रपोजल डिक्लेअर केलेलं आहे। तर ही गोष्ट मी आमदारांना माहिती दिली आणि त्या अनुषंगाने आम्ही तसं पत्र पण दिलं आणि त्या अनुषंगाने मग हसन मुश्रीफ साहेब जे आहेत जे आपले आरोग्यमंत्री आहेत त्यांच्या दालनामध्ये मीटिंग झाली आणि ही गोष्ट त्यांनी एकदम पॉझिटिव्हली घेतली। कारण कसं आहे की अंबरनाथमध्ये जर मेडिकल हब जर आलं तर अंबरनाथच्या लोकांसाठी खूप चांगलं होईल।